श्रीराम समर्थ. नामस्मरणामध्ये प्रेम येण्यासाठी आंतरी खरी कळकळ पाहिजे. म्हणजे नामस्मरणात प्रेम वाढण्यासाठी, नामस्मरणाविषयी प्रेम वाढण्यासाठी आपल्या अंतकरणामध्ये खरी कळकळ असलेली पाहिजे. तर पहा, आपण नामस्मरण करत असतो, पण त्या नामस्मरणामध्ये प्रेम का येत नाही किंवा रस का वाटत नाही? तर आपण आपलं मन एकाग्र ठेवत नाही. आपण नामस्मरणाला बसतो आणि आपलं चित्त इतरत्र प्रपंचातील बहुतेक अडचणींवर किंवा येणाऱ्या संकटांसाठी झुंजण्यात मन आपलं गुंतलेलं असतं, किंवा आपल्या इच्छापूर्ती, अपेक्षा, आपली स्वप्न यामध्ये आपलं मन जास्त ओढ घेत असतं. तर नामाचे प्रेम का येत नाही हा प्रश्न बहुतेक जण, जवळजवळ सर्वजण विचारतात. पण आपण थोडासा विचार केला आहे का? आणि विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की हा प्रश्नच बरोबर नाही आहे. कारण एखाद्या मूल न झालेल्या स्त्रीला मुलाचे प्रेम कसे येईल असे विचारण्यासारखाच हा प्रश्न आहे. कारण एखाद्या स्त्रीला मूल झाले की प्रेम हे त्याच्याबरोबर येतेच येते. त्यामुळे मुलाचे प्रेम कसे येईल हा प्रश्न विचारण्यापेक्षा किंवा हा प्रश्न करण्यापेक्षा मूल कसे होईल याचाच विचार करणे बरोबर ठरेल, योग्य ठरेल. आपण सुद्धा प्रश्न करायचाच असेल तर नामाचे प्रेम कसे येईल असा प्रश्न करण्याऐवजी आपल्या मुखी नाम कसे येईल असा प्रश्न करणे बरोबर होईल. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या मुखी नाम यायला वास्तविक अडचणी, बाधा, आडकाठी आहे तरी कोणाची? तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मुखी नाम घ्यायला दुसऱ्या कुणाचीही अडचण नसून ती आपली स्वतःचीच आहे. वास्तविक पाहता एकदा का नाम घ्यायचे ठरवून सुरुवात केली की मग झालं. पण ते तसं काही होत नसेल तर दोष दुसऱ्या कुणाचाही नसून तो दोष फक्त आपला स्वतःचाच असतो. म्हणून परमेश्वराचे नाम घेणे हे आपले काम आहे. मग एकदा का नाम घ्यायला सुरुवात केली की त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. पहा, ज्याप्रमाणे आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पाना ही वेगवेगळी असूच शकत नाहीत, तसंच नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहू शकत नाहीत. आता यावरून एक गोष्ट खात्रीशीर नक्की ठरली की प्रेम का येत नाही याचे उत्तर सद्गुरूंच्या जवळ आहे. आणि ते म्हणजे सद्गुरू म्हणतात की नाम घेत नाही म्हणून. यावर कोणी असं म्हणेल की आम्ही तर दररोज नाम घेतोच आहोत, तरीही आम्हाला नामस्मरणामध्ये प्रेम का येत नाही हे विचारणं एखाद्याचे ठीक आहे. पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून असं मिरवतो किंवा म्हणतो, त्याचा आपण खोलवर विचार केला आहे का? जर विचार केला तर काय दिसेल? तर पहा, एखाद्या स्त्रीला त्याच्या मुलाबद्दल, त्याच्या पोटी जन्मलेल्या मुलाबद्दल प्रेम करायला कोणी शिकवतं का? तर नाही. कारण पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा, प्रेम भावना त्या माऊलीच्या हृदयात नैसर्गिकपणे उत्पन्न होते, तसा नामाबद्दल किंवा परमेश्वराचे नाम घेण्याबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा निर्माण नसतो. त्याचे प्रमुख कारण असे आहे की सर्व संतांनी, आपल्या गुरूंनी, वडीलधाऱ्या माणसांनी नाम घ्यायला लावल्यामुळं किंवा नाम घे असं सांगितल्यामुळं
आपण ते नाम घेत असतो किंवा दुसरे काही कार्यच करायला नाही, म्हणजे इतर कुठलं काम नसेल, खूप जवळ मोकळा वेळ असेल म्हणून एखादा ते नाम घेतो, इतकेच. परंतु एक गोष्ट मात्र खुणगाठ बांधून ठेवा, तसंही नाम घेतलं तरी आज ना उद्या आपले काम निश्चितच होईल. कारण मुखी नाम येणं कसे का होईना, पण मुखी नाम येणं आत्यंतिक गरजेचं आहे. तरीही एखाद्याच्या मनात प्रश्न येतो की मी नाम घेतोय पण तरीही प्रेम का येत नाही. असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे नाम घेताना आपण ते परमेश्वराचे नाम किती आस्थेनं घेतो हा प्रश्न, किती श्रद्धेनं घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे. आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहूया की एखाद्या स्त्रीला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्या बाबतीत त्या स्त्रीची जी स्थिती होते ती स्थिती नामाच्या बाबतीत आपली होणे जरुरीचे, गरजेचे आहे. पहा, एखाद्या मुलाची वाढ किंवा आपली स्वतःची वाढ, आपल्या देहाची जी वाढ होत असते ती वाढ जशी आपल्या नकळत होते त्याचप्रमाणे आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्याला नकळत झाली पाहिजे. आणि ती कळली, ती जर आपल्याला समजली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो. परमार्थामध्ये काही मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हेच फार महत्त्वाचे असते. कारण परमार्थामध्ये कधीही लाभाची अपेक्षा करू नये. निस्वार्थपणे परमार्थ जर केला तर निश्चितच त्याचा लाभ त्या जीवाला भेटतच असतो. आणि ज्याला कोणाला एखाद्याला मी काहीतरी झालो, परमार्थामध्ये मी काहीतरी झालो असे वाटते, म्हणजे बघा खूप दिवसांपासून एखादा व्यक्ती परमार्थ करत आहे, परमार्थ मार्गामध्ये आहे, भक्तीत आहे, तर त्याचा जर समज असा व्हायला लागला की आता मी खूप दिवस झालं परमार्थ करतोय, नामस्मरण करतोय आणि आता मी काहीतरी परमार्थामध्ये झालो, तर एक लक्षात ठेवा की तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने स्वतःला फार सांभाळलं पाहिजे. सारांश म्हणजे प्रत्येकाने, प्रत्येक जीवाने परमेश्वराचे, ईश्वराचे नामस्मरण हे केले पाहिजे. आणि नाम घेत घेत गेले असता नामामध्ये आपोआप प्रेम निर्माण होईल. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की दाम्पत्य जीवनामध्ये दोघांपैकी एक जणच परमार्थ मार्गावरती असतो. तर अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नवऱ्याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे काही एक कारण नाही. कारण तिने नाम घेतले तर धर्म सोडला असे न होता उलट तुमचा प्रपंच, संसार सुखाचा होईल.